बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आणि भंतेजींना पण जय भीम आणि सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम। कुशल कर्म अकुशल कर्म तथा अपराध। मला तर काही इतकं याच्याबद्दल काही समजलं नाही, पण मी स्वतःहून जे काही समजलं असेल ते सांगते। जर कुशल कर्म, एखाद्या व्यक्ती घरामध्ये व्यक्ती जसं सासूस मध्ये थोडाफार काही राहिला तर आपण असं वागलं नाही पाहिजे। त्याच्यामध्ये किती पण त्या झटक्यानी वागो किंवा कशानी वागो तरी पण आपण कुशल कर्मानेच वागलं पाहिजे। आपल्यामध्ये म्हणजे आपण जर परिवारामध्ये राहत असलो तर आपले मुलं पण तसेच घडतात। परिवारामध्ये पाहून समोर 10-12 वर्षांनी त्यांचं लग्नही झालं तरी ते आपल्या आईला म्हणजे व्यवस्थितच ठेवतात, कारण की त्यांनी पाहिलं राहते सगळं की बस संस्कार। माझ्या आईने किती दुःख काढले, मी 15 वर्ष एकामध्ये राहिली। महाकालीन तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर जय भीम। जय भीम सर्वांना जय भीम। कुशल कर्म म्हणजे तथागत तथा अपराध। आपण जर एखादी विहारामध्ये गेलो, एखाद्या वेळी विहारामध्ये गेलो तर आपल्याला म्हणतात ते विहारात राहणारे नेहमीच लोक असे म्हणतात तुम्ही जवळ नाही बसायचं, तुम्ही दूर बसायचं। असं का बरं? तर तुम्ही ध्यान साधना केलाय का म्हणतात, तर नाही। असं काही आहे का म्हटलं, हे कुशल कर्म आहे ना म्हटलं, आपण करतो तर म्हटलं तर बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, भंतेजींना त्रिवार वंदन आणि सर्वांना सप्रेम जय भीम। आजचा विषय आहे कुशल कर्म अकुशल कर्म तथा अपराध। कुशल कर्म 5 पंचशैलीमध्ये आपल्याला कुशल कर्म सांगतातच। पाणाती बाता वीरमणी शिक्का पतंग समाधी द्यावे, म्हणजे प्राणी मात्राची हत्या न करणे, अधीन दाना वीरमणी शिक्का पतंग समाधी आम्ही, चोरी न करणे आणि कामी सुमित्याचारा वीरमणी शिक्का पतंग समाधी आम्ही, म्हणजे कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि मुसावादा वीरमणी ह्या तोंडातून कुणाला अपशब्द न बोलणे, हे आपल्या 5 पंचशिलेमध्ये आपण करतोच आणि ते आपण रोज म्हणतो। तर ह्यामध्ये आपला तो कुशल कर्माचा संचय येतोच ना। आता कुशल कर्म बार बार करणे म्हणजे नेहमी आपण करत राहिलो तर त्याचं आपल्या मनामध्ये पण एक परिवर्तन होतो। त्या परिवर्तनातून आपल्याला आपला स्वभाव दुसऱ्यांना कळतो आणि ते तर करतेच करते। आता मला असं ऐकण्यामध्ये आलं की आपल्या 2 पोटल्या असतात, एक पापाची आणि एक पुण्याची, है ना? सांगितलं असं, म्हणजे आता हे अंधश्रद्धा आहे काय माहित नाही, पण एक पापाची आणि एक पुण्याची। जेवढं पण आपण चांगले कर्म करू ते आपल्या पुण्याच्या संचरित होतो आणि जे आपण पाप करू ते आपल्या पापाच्या ह्याच्यामध्ये येतो। पापाचा ढाळ तेव्हा भरते ते आपल्या लक्षात येत नाही, पण पुण्य जे आपण संचित करतोय, जे पुण्य आपण संचित करतो ते पुण्य आपल्याला कधी कामात येईल ते आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही। ज्यावेळेस आपल्याला तो पैसा जो कामात येत नाही, जे आपण पुण्यकर्म जे आपण आपल्या आचार आणि आपल्या आचरणाने केलं तर ते आपल्याला कामात येतात। हे आणि नेहमी नेहमी जर आपण हे करत राहिलो तर खरंच आपल्यामध्ये पण बदल होतो आणि आपण समाजाला पण काही सांगू शकतो। दुसरं आहे संचय सुरवकर होता है, सुखकर होता है ना, सुखकर होता है। तसंच पुण्याचं आपण संचय हे केलं तर ते आपल्याला पण सुखकारक वाटते। बुरे दिन भी देखणे पडते। ह्यामध्ये आपल्याला काही अडचणी पण येतात। चांगले कर्म करत राहिले तुम्ही, काही लोक की नाही आपण तर करतील नाही पण दुसऱ्यावर टीका टिप्पण्या करतात। माझ्यावर हे अनुभवलेलं आहे, माझ्यावर हे अनुभवलेलं आहे, तर दुसरं तर काही करत नाही, परंतु लोकांना कसं साबित करायचं, लोकांना आपण कसं त्यांना निगेटिव्हिटी दर्शवायची हे लोक करतात। आज माझं LICचं काम आहे, आज मी 3000 मेसेज पाठवते लोकांना, रोज मेसेज पाठवते। कुणी सेकंड कुणी आपल्याला हे करेल, आपल्या चरित्रावर हे चिंतवणे होईल का, तसं माझ्या पण याच्यातून झालेलं आहे। तर हे काय असते, हे बुरे दिन भी देखणे पडते है। याच्यामध्ये मी मेसेज कशासाठी पाठवते, माझं नेटवर्किंग वाढवायसाठी,
मला लोकांनी हे केलं पाहिजे की माझा प्रचार कसा झाला पाहिजे याच्यासाठी, परंतु लोक त्याच्या विरुद्ध हे करतात, ते आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ढील नाही देणं. तर आपल्या होत असलेल्या कार्यामध्ये, आपल्या कर्मामध्ये जर आपण ढील नाही दिलं तर अजून आपण परिपक्व बनू शकतो. दुसरं आहे, कर्म करने में जल्दी करना चाहिए. जी आपल्या मनात, आता वैशालीताईने सांगितलेलं आहे की मला आता सुचलं की मला हे कार्य करायचं आहे, तर ते तेव्हाच केलं पाहिजे, तेव्हाच केलं पाहिजे. त्या कार्य ते तेव्हाच केलं पाहिजे. आपण ढील दिली तर जाऊ देत ना उद्या, तर आजचं उद्या, उद्याचं परवा असं केल्याने काम होत नाही. जेव्हाच तेव्हा असं आहे. आणि बुराई के प्रति सावधान नहीं रहना चाहिए, है ना, असावधान नहीं रहना चाहिए. आता बुराई के प्रति असावधान नहीं रहना चाहिए, तर बुराई म्हणजे काय की पहा, आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवतो, आपल्याला संस्कार आहेत त्या गोष्टीचे, है ना. काही लोक घडतात, त्यांच्या हातून काही अपराध घडतो, म्हणजे त्या तशा संस्कारामध्ये राहतात, त्यांना त्याचे संस्कार बरोबर, घरातले संस्कार पडत नाही बरोबर. आज मी रामबाग एरियामध्ये राहतो. माझा एरिया, आमच्या आजूबाजूला माहिती आहे, हे अतिशय आहेत. आज वैशालीताईंची मुलं त्या रामबाग एरियामध्ये शिकूनच वेल एज्युकेटेड झाले. माझे मुलं त्या रामबाग एरियामध्ये शिकूनच वेल एज्युकेटेड झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांचे मुलं पण पोस्ट ग्रॅज्युएशन. आमचे संस्कार चांगले आहेत म्हणून आमचे मुलं घडले, है ना, आमचे संस्कार चांगले आहेत म्हणून आमचे मुलं घडले. आता ह्या गोष्टी झाल्यात. आता संकल्प केला की सेमिनरीला मी हे 2 तास देणार, तर खूप छान वाटते. अशी सेमिनरी समोर चालत राहू, ही सदिच्छा करून 2 शब्द इथे संपवते. अकुशल कर्म तथा अपराध. कुशल कर्म म्हणजे जीवन जगण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग, आणि अकुशल कर्म म्हणजे जीवन जगण्याचा एकदम शॉर्ट मार्ग, म्हणजे हे अकुशल कर्म झाले आपले. कुशल कर्म आपण नेहमी करत राहिले पाहिजे. कुशल कर्म जसे एखादा व्यक्ती कोणी कुठल्या अडचणीमध्ये फसलेला आहे, आपण विचार केला एवढे लोक तर त्याच्या जवळ आहेत, ते तर काही लक्ष नाही देत, मी कशाला जाऊ, आणि तोच विचार समजा बाजूला सारून जाऊ द्या, ते नाही तर नाही, पण मी तरी जाऊन त्याची मदत केली पाहिजे, हे म्हणजे माझा कुशल कर्म झाला. आणि तोच विचार जेव्हा मी करेल की मला काय करायचं, पाहत बसतील ते लोक, तर हे माझे अकुशल कर्म. आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला करायचं आहे कुशल कर्म, आणि ते पण नेहमी करायचे आहेत. समजा आपण नेहमी कुशल कर्म केले तरच हा संचय साठेल कुशल कर्माचा. आणि समजा कुशल कर्माचा संचय साठला तर तो संचय सुखकर होईल. जसं की कर्म करो कर्तव्य करो कर्मफल तुम्हारे साथ है. आपण चांगले कर्म करू म्हणजे कुशल कर्म झाले, तर आपलं जे सामोरचं हे आहे कर्तव्याचं जे फल आहे ते आपल्याला मिळेलच. आणि त्याच्यासाठी कसं, जेव्हा आपण कुशल कर्म करायला जातो तर वाईट दिवस पण पाहायला, कोणी टीका करतात, अडचणी येतात, कोणी आपल्यावर खोटे आरोप पण लावतात. त्याच्यासाठी काय ढील नाही देना चाहिए, म्हणजे ते कुशल कर्म करायला आपण म्हणजे असं वेळ नाही घालवला पाहिजे. जसं उदाहरण देते मी, आपण एखाद्या ठिकाणी रांगेत लागलेला आहो, काही दुकानात समजा, दवाखान्यात कुठेतरी, आपण थोडीशी गॅप दिली तर मध्ये कोणीतरी घुसून जाईल, झालं, राहिली मी मागे. त्याचप्रमाणे मी कुशल कर्म मला करायचे आहे, पण मी त्याला थोडासा वेळ घालवत आहे, त्याच्यामध्ये कसं माझं मन पटकन भटकून जाईल ना, ते अकुशल कर्म येऊन माझ्या समोर उभे राहील. हा खरा अर्थ आहे. हे कुशल कर्म में ढील नाही देणार, याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही कुशल कर्म करताना वेळ घालवता तर तोपर्यंत तुमच्या मनामध्ये अकुशल विचार येऊ शकतो. म्हणून अकुशल विचार मनात न येऊ देता आपल्या मनामध्ये जसं कुशल कर्म आला तसंच आपण ते केलं पाहिजे. नाहीतर त्याला वेळ मिळाला तर अकुशल कर्म त्याच्यामध्ये घुसून जाईल. आणि म्हणून मग ते कुशल कर्म आपण एकदम लवकर केलं पाहिजे की कोणी अकुशल कर्म आपल्यामध्ये उभे नाही राहिले पाहिजे. बुराई के प्रति असावधानता. आता रीनाताईंनी उदाहरण दिलं
अर्धा हिशोब वैशाली ताईकडे आहे, अर्धा हिशोब शैला ताईकडे आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनात आलं की यांच्याकडे हिशोब होता, यांनी तर आम्हाला हिशोब नाही दिला. उदाहरण देत आहे मी. वाचले असतील पैसे, ठेवले असतील दोघींनी पण, आणि ते मी ऐकत आहे, मग त्यांना मी सहमत देत आहे, म्हणजे माझी ही असावधानता झाली. तर याच्यामध्ये मला सावधान राहायचं आहे. ते सावधान कसं राहायचं आहे? ती व्यक्ती मला हे म्हणत आहे की दोघींनी ठेवले असतील पैसे, तर माझं काम काय की नाही असा विचार नका करू, एवढा तर खर्च झाला, आणि इतका खर्च झाल्याच्या नंतर होऊ शकते की त्यांनी जवळचे पैसे टाकले असतील, आणि आपला जेव्हा त्यांच्यावर विश्वास होता म्हणूनच आपण त्यांच्याकडे हिशोब दिला, आणि विश्वास नसता तर आपण त्यांच्याकडे दिले नसते. मग ही वाईट भावना कशाला आणते तू मनात? मग ही माझी सावधानता झाली. तर ते एक माझं कुशल कर्म पण झालं, आणि मी त्यांच्यात समजा सहमत झाली असती तर माझे ते अकुशल कर्म झाले असते. एवढे बोलून संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन. आपले आदरणीय भंते प्रशिक्षक धम्मसारथी भंते यांना त्रिवार वंदन, आणि तुम्हा सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा विषय कुशल कर्म अकुशल कर्म तथा अपराध या विषयावर प्रत्येकाने खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. भंतेजींनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलं. सर्वप्रथम रीनाताईने आपल्याला ते चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. म्हणजे आपल्या जे सेमिनरीचा जो परिवार आहे त्यामधलेच उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की नाही बा, विश्वास कसा संपादन करायचा, कार्य करताना कसे कुशल कर्म म्हणजे चांगले कार्य. आपण जीवन जगत असताना जे काही कर्म करत असतो ते चांगले असायला पाहिजे. जे चांगले असतील कर्म त्यालाच आपण कुशल कर्म म्हणू शकतो, आणि जे वाईट मार्गाकडे नेत असतील त्याला आपण अकुशल कर्म म्हणतो. तर कुशल कर्म हे 3 प्रकारे घडत असतात. एक मानसिकरित्या, एक शारीरिकरित्या आणि एक वाचिकरित्या. मानसिक कर्मामध्ये काय असते की मनामध्ये जो विचार येतो तो विचार चांगला आहे की वाईट आहे ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, आणि त्या विचारावर आपण चिंतन केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, आणि ते जर कार्य चांगलं असेल तर त्या कार्याला आपण समोर नेलं पाहिजे. ते कार्य करत असताना दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, सोबतच आपलंही कल्याण झालं पाहिजे, आणि दोघांचं जर कल्याण होत असेल तर त्यालाच आपण कुशल कार्य असं म्हणतो. त्याचप्रमाणे आहे वाचिक कर्म. त्याच्यामध्ये काय असते? वाचिक कर्मामध्ये असते मार्गदर्शन. जे काही आपण वाचीने जे बोलत असतो, कोणाकडे समजा खूप ज्ञान आहे पण ते आपल्याला व्यक्त करायचं आहे, त्यासाठी वाचेचं आपल्याला आपलं माध्यम समजून ते इतरांपर्यंत ते व्यक्त करता आलं पाहिजे, मार्गदर्शन दिलं पाहिजे. त्यासाठी वाचेचं कार्य खूप महत्वाचं आहे. तिसरं आहे शारीरिक कार्य. शारीरिक कार्यामध्ये येते इंद्रियाने केलेलं कार्य. आपण कोणाला म्हणजे कुठले कार्य करतो त्या कार्याने दुसऱ्याला इजा होता कामा नये, स्वतःला इजा होता कामा नये, दोघांचे कल्याण होईल असे कर्म केले पाहिजे. ते येणार कुशल कार्यामध्ये. याच्या विरुद्ध आहे की अकुशल कर्म. ज्या कार्यामध्ये स्वतःचे नुकसान होतं, समोरच्याचंही होतं आणि दोघांचंही होतं, ते झालं अकुशल कर्म. तर याच्यामध्ये सगळ्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. रीनाताईने सगळ्यात सुंदर केलं, खूप व्यापक दृष्टीने समजून सांगितलं. सर्वसाधारण आपल्या छोटे छोटे उदाहरणं देऊन, ते म्हणजे इतरांचे न देता आपलेच उदाहरण देऊन ते आपल्यासमोर व्यक्त केलं. त्यानंतर बागडे काकाजीने एवढं सुंदर विचारसरणी व्यक्त केली आपल्या समोर. आपल्याला जे काही इथे समजते ते प्रत्येकाने येऊन व्यक्त करायला पाहिजे. 2 शब्द काय होईना पण ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. ते त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. त्यानंतर सपनाने घरचे जे असते कुशल कर्म आणि अकुशल कर्म, सासू आणि सुनेचे जे काही असतात, वागण्याची जी पद्धत असते ते तिने व्यक्त करून दाखवलं. तिने प्रयत्न केला पण खूप चांगला केला. ती अशी समोर येत जाईल आता यानंतर. त्यानंतर आपल्या सुषमाताईने त्यांना काही समजले नाही असे त्या बोलल्या, पण त्यांच्या डोक्यात होतं की कुशल कर्म काय असतं हा पॉईंट त्यांना खूप चांगल्या प्रकारे कळला. आणि ते म्हणजे विहारातील उदाहरण देऊन त्यांनी व्यक्त केलं की विहारामध्ये कसं म्हणजे कुशल आणि अकुशल कर्म होत असतात. भंते जी असतात त्यांनी सगळ्यांना सारखं समजून कुशल कर्माने त्यांना वागणूक द्यायला पाहिजे, पण त्यांचा त्यांनी अनुभव व्यक्त केला की तू मागे जाऊन बस, तू विपස්සना केली आहे का, विपස්සना केली असेल तर समोर बस. हे म्हणजे असं अकुशल कर्माचे लक्षणं आहेत.
ते त्यांनी आपल्यासमोर व्यक्त करून दाखवलं. त्यानंतर वैशालीताईने म्हणजे त्यांनी कशी जिम्मेदारी सांभाळली, विश्वास कसं संपादन करायचं आणि कुठलं कार्य हाती घेतलं तर ते कसं पूर्णत्वास न्यायचं हे त्यांनी आपल्या म्हणजे मागच्या कार्यक्रमात ते आम्हा सगळ्यांना दाखवून दिलं. तर खूप चांगलं कार्य आहे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असाच विश्वास राहील, असेच कार्यक्रम समोर घडत राहो. आणि हा त्यानंतर आपल्या ममताताई आता नवीनच जुळलेल्या आहेत, त्यांना मी म्हटलं का ताई तुम्ही म्हणजे वर्किंग वुमन आहेत त्या, तरी पण 2 तास देत चला. तर त्यांनी ते माझं म्हणणं ऐकलं आणि आता मागच्या 2 महिन्यापासून त्या कंटिन्यू येत आहेत. त्यांचे खूप म्हणजे अभिनंदन आमच्या क्लासमध्ये जुळल्याबद्दल. आणि तुम्हाला त्याचा अनुभव येत आहे आणि तुम्ही स्वतः व्यक्त होत आहात आमच्या समोर, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्ही सांगितलं की माझा जो व्यवसाय आहे, जे माझे काम आहे, त्याच्यामध्ये मला थोडं खोटंही बोलावं लागतं, पण तो एक व्यावहारिक दृष्टिकोन असतो. त्या तुमच्या खोट्या बोलण्याने तुमचाही फायदा होतो आणि समोरच्याचाही फायदा होतो, म्हणून तुम्ही खोटं बोलता हे तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणे व्यक्त केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. असं आपल्या सगळ्यांनी कुशल कर्म आणि अकुशल कर्माबद्दल सगळ्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. जे ज्या गोष्टी त्यांनी समजल्या त्यांनी सर्वसाधारण उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. आणि जे कुशल कर्म आहे ते एकदा करून थांबायचं नाही, ते परत परत करायचे असतात. आणि कुशल कर्माचा हा साठा संचयी करून ठेवायचा असतो. आणि कुठलंही चांगलं कार्य करत असताना अडथळे हे येतातच, तर त्या अडथळ्याला न भीता आपले कार्य सतत चालू ठेवत असायला पाहिजे. आणि कुठलाही निर्णय आपण ठरवला तर तो पूर्णत्वास नेला पाहिजे, मध्ये कुठले दुसरे कामं न आणता. ढील द्यायला नको, ढील आळस दिली तर ते आपलं कुशल कर्म घडणार नाही. आणि जे पण कार्य आपण केलेलं आहे ते लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कुठली पण गोष्ट म्हणजे वाईट आहे आणि चांगली आहे हे समजण्यासाठी आपल्यामध्ये सतर्कता असायला पाहिजे, आपण सावधान असायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा पॉईंट म्हणजे विश्वास. विश्वास हा उन्नतीचा मार्ग आहे. जोपर्यंत आपण एक दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही, आपण उन्नती करू शकत नाही. हे सगळे जे कर्म आहेत ते कुशल कर्मामध्ये येतात. आणि सगळ्यांनी भंतेजीने ज्या प्रकारे आपल्याला समजून सांगितलं ते आपण प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये आचरणात आणले पाहिजे आणि त्याच कुशल मार्गाने आपण गेलो पाहिजे. आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करून आपल्या बुद्धिस्ट सेमिनरीचा विकास प्रसार कशा प्रकारे होईल याचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे. आणि आपली जी ही टीम आहे 10-15 लोकांची, ही पक्की टीम आहे हे आता मला पण कळलेलं आहे. जसा विश्वास भंतेजींना आहे तसा मला पण आहे ना. आपण पण एकमेकावर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि हा विश्वासाच्याच भरोशावर आपण अशा बऱ्याचशा सेमिनरी निर्माण करू असं मला वाटते. आणि ह्या सगळ्या कार्याला आपण सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या तनमन धनाने आपण ह्या कार्याला समोर जाऊ. आणि बाबासाहेबांचे विचार, आचार, बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी खूप गरजेची आहे हे आपल्याला कळलेलं आहे.